नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता आनंदीचं कोणतं सत्य युगंधरच्या समोर दडलेलं असतं आणि ते सत्य आता युगंधर समोर कोणत्या परिस्थितीने येतं आणि युगंधरने आता ते सत्य ऐकून आनंदीच्या बाबतीत कोणता असा निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी आज मात्र एका नवऱ्याच्या हक्काने त्याने आनंदीला पूर्ण नवऱ्याच्या हक्क देऊन आनंदीचं आता जे काही हे सत्य आहे तर त्या सत्याचा आनंदीला मात्र एक असा मस्त जीवनदान दिलेलं असतं आणि आनंदी मात्र आता ह्या साहेबांचे म्हणजे मालक साहेबांचे उपकार आयुष्यात कधी विसरणार नसते. कारण आज युगंधरने मात्र तिचं एक सत्य उलगडताच आता जे काही हे सत्य म्हणजे तिला जे काही दृष्टी दिलेली असते आणि ती दृष्टी दिल्यानंतर आता मात्र आनंदीला किती आनंद होतो. आनंदीने पूर्ण आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलून मालक साहेबांचे आभार कसे मानलेले आहेत आणि शेवटी आता सत्याचा उलगडा कसा होतो, युगंधरच्या समोर हे सत्य कसं येते हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता पृथ्वीचा आनंदीने जीव वाचवलेला आहे आणि आनंदीने दाखवून दिलेलं असतं की आज एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते. जरी सावत्र असली तरी तिचं आपल्या मुलाशी असणारं नातं हे सख्या मुलापेक्षाही जास्त असतं. म्हणून मात्र तिने आज दाखवून दिलेलं आहे की आज मात्र जे काही झालेलं आहे ते सगळं हे आनंदीमुळे झालेलं आहे. आणि तेव्हा पृथ्वी मात्र आज जे सत्य त्याला माहिती असतं, कारण बाबा चुकीचे नाहीत, काका चुकीचे होते आणि त्या काकांनी आपल्याला बाबांच्या विषयी जे काही कान भरवले. कारण आता शिल्पा आत्यासुद्धा आपल्याशी खोटं बोलले, कारण शिल्पा आत्याने आनंदीला या घरात नोकर म्हणून ठेवलेलं आहे आणि नोकर म्हणून राहते, तिला काहीतरी मदत व्हावी यासाठी ती राहते. पण जेव्हा बाबांनी आज आनंदी त्यांची बायको आहे हे सत्य आपल्याला सांगितलेलं आहे, मग बायको हक्काने ते आनंदीची इतकी काळजी घेतात, आनंदीला आता जे हवं काय नको ते सगळं काही बघतात. मग आता त्यांना माहिती नसेल की आनंदी आंधळी आहे. आनंदीचं हे सत्य बाबांना का माहिती नसेल आणि जर बाबांना हे सत्य माहिती असेल म्हणजे आत्या तर म्हटली होती युगंधरला हे सत्य माहिती नाही आणि आत्या आणि आता घरातील कोणीच आपल्याला आनंदीविषयी बाबांसमोर आनंदी आता आंधळी असल्याचं सत्य समजून देत नाही. पण आज हे आनंदी इतकी हुशार आहे, आंधळी असून सुद्धा ती सगळं काही व्यवस्थित करते. आनंदीने मात्र आज इतकं तिला म्हणजे माहितीसुद्धा नाही, तिला दृष्टीसुद्धा नाही, पण तरीसुद्धा तिने आपला जीव वाचवला. पण आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आज आनंदीच्या बाबतीत बाबांना सगळं काही सांगायचं आणि बाबा मात्र आनंदीच्या बाबतीत आता आनंदीच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायला घेतील. नक्की आता ऑपरेशन करून मात्र आनंदीला जर दृष्टी मिळाली तर आज आपण आनंदीने आपला जीव वाचवला तर त्याची परत फेड करू शकतो आणि तेच आता आपल्याला करायचं आहे. म्हणून पृथ्वीने आता मनाशी धाडस केलेलं असतं, कारण आनंदीमुळे आज पृथ्वीचा जीव तर वाचलेला आहे, परंतु पृथ्वीचा जो काही प्रोजेक्ट लॉन्च आहे तर पूर्णपणे आता त्याचा तो लॉन्च झालेला असतो, त्याचा बिझनेस भरभराटीच आलेला असतो आणि आनंदी त्यामध्ये आता त्याला इतकं काम म्हणजे इतकं मस्त काम करून देत असते. कारण ज्या डिझाईन्स बनवण्याचा जे काही आता हे धागे आहे तर ते पूर्णपणे आनंदीचे असतात. आनंदी जसा क्ल्यू सांगेल तशी आता आरती ह्या डिझाईन्स बनवत असते आणि याचा मात्र आता युगंधरला आणि पृथ्वीला फारच फायदा होत असतो. आणि आता मात्र हा फायदा झाल्यामुळे आता पृथ्वी खूपच खुश असतो. त्यामुळे तो ठरवतो की मला बाबांना हे सत्य सांगायचं आहे, कारण आनंदी आपल्यासाठी इतकं सर्व काही करते, मग आपण आनंदीसाठी करायला नको का. तेव्हा तो आता बाबांना आता रूममध्ये बोलायला येतो आणि म्हणतो की बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावरती मात्र आता युगंधर विचारतो की काय झालं बेटा, अरे तुला पृथ्वी कशाबद्दल विचारायचं आहे, नक्की बिझनेसमध्ये काही तोटा वगैरे होतो की काय. तेव्हा पृथ्वी म्हणतो की नाही बाबा, आनंदी आहे, आनंदी सगळं काही ॲडजस्ट करते, हिशोबाचं सगळं काही तीच पाहते आणि आपला नफा तर इतका पटींनी वाढलेला आहे आणि याचं सगळं क्रेडिट मी आनंदीला देतो, कारण आनंदीमुळे हे शक्य झालेलं आहे. त्यावरती आता युगंधर म्हणतो की हो आनंदीमुळे तर शक्य झालेलं आहे, परंतु पृथ्वी तुझ्यात सुद्धा खूप मोठी जिद्द आहे आणि तू सुद्धा खरंच खूप काही करू शकतो, हे आज तू मला दाखवून दिले आणि एका वडिलांच्या नजरेमध्ये खरंच तू यशस्वी पुरुष ठरलेला आहे. इतक्या कमी वेळात तो पहिला प्रोजेक्ट तुझा इतका कमी म्हणजे व्हायरल तू केलेला आहे आणि आज खरंच मला तुझा अभिमान वाटतो, कारण जे काही झालेले आहे तर ते खरंच मला आनंदीचा सुद्धा अभिमान वाटतो.
तर आता युगंधर आता जे काही आनंदीचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, कारण आता जेव्हा मी शिल्पा आत्याला विचारलं होतं की आनंदी कोण आहे, त्यावेळेस मात्र शिल्पा आत्याने सांगितलं होतं की आनंदी या घरातील नोकर आहे आणि तिला मात्र आता तिच्या जीवनातील एक असंच सत्य आहे, कारण आनंदीला दृष्टी नाही तरीसुद्धा मात्र आनंदी इतकं सर्व काही हँडल करू शकते. मग मला एक गोष्ट सांगा, आनंदी आपल्यासाठी इतकं काही करते बाबा, मग आपण तिच्यासाठी जर तिच्या डोळ्यांचं ऑपरेशन करून तिची काळजी घेतली आणि तिला जर दृष्टी मिळाली तर खरंच किती पुण्याचं काम होऊ शकतं आणि आनंदी सगळं काही किती छान प्रकारे हँडल करू शकते. तेव्हा आनंदीला दृष्टी नाही हे ऐकल्यानंतर युगंधरला फार मोठा धक्का बसलेला असतो. युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण आनंदीने सुद्धा मला हे का सांगितलं नसेल, आत्तापर्यंत मी आनंदीच्या सोबत इतका राहिलो मग तरीसुद्धा. आणि त्याच वेळेस आता युगंधरला मात्र त्याने जेव्हा आनंदीचा मेकअप केलेला असतो आणि जेव्हा तो आता आनंदीला आरशात बघायला सांगतो तर आता आरसा एकीकडे आणि आनंदी बघते दुसरीकडे, म्हणून तेव्हा त्याने ती बाजी सावरून घेतलेली असते आणि तरीसुद्धा मालक साहेबांना मात्र ते काही सांगितलेलं नसतं. तेव्हा लगेच मात्र युगंधर म्हणतो की ठीक आहे, आत्ताच्या आत्ता मला आनंदीला डॉक्टरांना भेटायला न्यायचं आहे आणि काही झालं तरी आज आनंदीच्या बाबतीत मी निर्णय घेणार आहे, कारण आनंदीला दृष्टी मिळालीच पाहिजे. अगदी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवून मी आनंदीचं ऑपरेशन करू शकतो आणि यासाठी कितीही खर्च आला तरीसुद्धा मी करायला तयार आहे. त्यावरती पृथ्वी म्हणतो की हो बाबा, मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. आनंदीला जे हवं काय नको ते सगळं काही आपल्याला बघण्याचं कर्तव्य आहे, कारण समिधाच्या आईच्या रूपात आज आनंदी आपल्या आईच्या रूपात येथे मला मिळालेली आहे, म्हणून मी आनंदीला नाही विसरू शकत. म्हणून पृथ्वीने आता जे सत्य सांगितलेलं आहे तर त्याचा आनंदीला आता फायदा होणार असतो, परंतु युगंधरला मात्र आता वाईट वाटतं, कारण आनंदीने हे सत्य आपल्यापासून का लपवलं असेल. म्हणून तो पृथ्वीला म्हणतो की तू एक काम कर, आनंदीला रूममध्ये पाठवून दे. तर पृथ्वी म्हणतो की ठीक आहे बाबा, मी आनंदीला लगेच रूममध्ये पाठवून देतो. म्हणून पृथ्वी आता आनंदीकडे जातो. आनंदी किचनमध्ये असते, आनंदीचं काम सुरू असतं. आनंदी विचारते की काय झालं पृथ्वी, अरे काय काम होतं का, तुला काही हवं आहे का. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की नाही, आणि हे बघ अगं आता बाबांनी तुला बोलावलेलं आहे. त्यावरती आनंदी विचारते की बाबांनी म्हणजे युगंधर मालक साहेबांनी मला बोलावलं आणि कशासाठी, काही म्हणजे चुकलं आहे का पृथ्वी. त्यावरती पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी, त्यांचं काहीतरी काम आहे आणि त्यांनी तुला अर्जंट बोलावलेलं आहे. तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की ठीक आहे. आणि हे बघ पृथ्वी, जर तुला काही लागले आणि आता नवीन ज्या काही डिझाईन्स बनवाव्या लागल्या तर तू आरतीला फोन कर आणि आरतीला फोन करून सगळं काही सांग. तेव्हा मात्र आता आरती म्हणजे तिकडेच येत असते. आरती मात्र आता निंबाळकरांच्या घरातच आता हे डिझाईनचं काम वगैरे बनवायला आलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे आनंदी मालकसाहेबांच्या रूममध्ये गेलेली असते. आरतीला ती थांबायला सांगते आणि तू मात्र डिझाईन्स वगैरे बनवून घे, तोपर्यंत मी मालकसाहेब काय म्हणतात ते बघून येते. म्हणून आता मात्र आनंदी तिकडे आलेली असते. आनंदी मालकसाहेबांच्या रूममध्ये येते काय, आणि आनंदी रूममध्ये आल्यानंतर युगंधर विचारतो की आनंदी, मला तुला एक विचारायचं आहे, तू माझ्यापासून एक गोष्ट का लपवली असेल. त्यावरती मात्र आता आनंदीला काही कळत नसतं. आनंदी म्हणते की काय झालं मालकसाहेब, मी आत्तापर्यंत तुमच्यापासून काहीच लपवलं नाही, नक्की काय झालं. त्यावरती युगंधर म्हणतो की आनंदी, मला एक खरं सांग, तू खरं खरं बोल, कारण तू तर खोटं बोलत नाही. मग तुला दृष्टी नाही हे सत्य तू माझ्यापासून का लपवलंस. तेव्हा आनंदीला धक्का बसतो. आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, एकतर तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आता तुम्हाला हे कोणी सांगितलं की मला दृष्टी नाही म्हणून. तेव्हा युगंधर म्हणतो की मी तुला नंतर सांगतो, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. त्यावरती आता मालक साहेब म्हणजे युगंधर म्हणतो, आनंदी अगं तू म्हणजे मी तुझ्यासाठी काही केलेलं नाही, पण तू माझ्यासाठी किती करते, कारण ते कधीच मी त्याची फेड करू शकत नाही. तू जे काही करते ते तर खरंच एक वेगळंच आहे आणि तुझे उपकार तर मी कधीच फेडू शकत नाही. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, अहो यात कसले उपकार आहे, आता एका बायकोच्या नात्याने मी ते सर्व काही करत आहे. तर युगंधर म्हणतो की अगं आनंदी, तू तरी मला अगदी म्हणजे मान देतेस, परंतु मी तुला कधीही आता बायकोचा हक्क दिलेला नाही, पण तरीसुद्धा तू तुझं कर्तव्य करत राहते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आनंदी, आत्ताच्या आत्ता आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि डॉक्टरांकडून मात्र आता तुझे डोळे वगैरे आपल्याला चेकअप करायचे आहे. मी आता फॉरेनचे मोठमोठे डॉक्टर बोलावलेले आहेत आणि मोठमोठे डॉक्टर बोलवून
आता तुझ्या बाबतीत मला आता सगळं काही हलगर्जीपणा करायचं नाही. आणि हे बघ आनंदी तुला दिसायला लागेल, डॉक्टर काय सांगतात काय नाही हे सगळं काही मात्र आता आपल्याला डॉक्टरकडून ऐकून घ्यायला हवं. म्हणून आनंदी म्हणते की मालक साहेब, आता मात्र जे झालेलं आहे ते झालेलं आहे, परंतु आता देवानेच माझ्यापासून इतकी गोष्ट मोठी लपवली, परंतु देवाने जरी माझ्यापासून माझी दृष्टी हिसकावून घेतली असेल, परंतु तुमच्यासारखा नवरा माझं रक्षण करण्यासाठी माझ्या आयुष्यात देवाने पाठवला. त्यामुळे मी खरंच देवाचे कधीच आता उपकार विसरू शकत नाही. आणि मालक साहेब, मला आता काही अशी दृष्टी वगैरे गरज नाही, कारण तुम्ही आहात ना माझ्यासोबत. त्यावरती आता युगंधर म्हणतो की नाही, आज लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. मी आत्ताच्या आत्ता शिर्केंना फोन करतो आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी सांगतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे, जर तुमची जशी इच्छा असेल तसं. म्हणून आज आनंदी युगंधरबरोबर आता डॉक्टरांकडे निघालेली आहे. परंतु शिल्पाला जेव्हा हे समजतं तेव्हा आता शिल्पा रागाने हे सर्व पाहत असते. पण आनंदी युगंधरबरोबर हॉस्पिटलला निघून जाते आणि डॉक्टरांनी दादा आनंदीचे डोळे वगैरे चेक करून मात्र आनंदीच्या डोळ्यांतील आता जे काही आहे तर ते सांगितलेलं असतं. आनंदीला दृष्टी येऊ शकते ही जेव्हा डॉक्टर म्हणतात तेव्हा आनंदीला फार असा आनंद होतो. आनंदी आता खरंच खूप खुश असते. आनंदी म्हणते की ठीक आहे, आणि आता मात्र मालक साहेब मला दृष्टी येऊ शकते आणि मला दृष्टी येईल म्हणून हे सगळे उपकार तुमचे आहेत आणि तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा मात्र आता आनंदीला डॉक्टरांनी चेक करून आता आनंदीच्या ऑपरेशनची तारीख ठरलेली असते आणि आनंदीचं ऑपरेशन करून मात्र आता युगंधरने जी काही तिला दृष्टी मिळवून दिलेली असते तर आता मात्र सगळीकडे आनंदी ही आनंद झालेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता आनंदीला दृष्टी मिळणार आहे आणि आता जे काही लवकरात लवकर आनंदीला दृष्टी मिळाल्यानंतर नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, आता असेच नवनवीन डेली अपडेट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत नक्की आता खरंच मनापासून धन्यवाद.